नेते राजकीय रंग बदलताना आपण कायम पाहत असतो, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीने पुन्हा एकदा गुलाबी रंगाला आता आपलंसं केलंय. विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींच्या गुलाबी रंगाने दादांना हात दिला. त्याच रंगाची आता पुन्हा एकदा वापसी झाली आहे. नागपूरमध्ये राष्ट्रवादीचं एकदिवसीय शिबिर पार पडलं. यामध्ये सगळं गुलाबी होतं. मात्र अजित पवारांचा नूर मात्र अजिबात गुलाबी नव्हता. अजित पवारांनी पालकमंत्री तसंच पक्ष संघटनेसाठी योगदान न देणाऱ्या मंत्र्यांची खरडपट्टी काढली आहे. पालिका निवडणुका तोंडावर असतानाच अजित पवारांच्या पक्षाने पुन्हा एकदा गुलाबी रंगाला आपलंसं केलंय का, अशी ही चर्चा पाहायला मिळते. ज्यांना ज्यांना ज्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे त्यांना तिथं जावंच लागेल. ते फक्त 1 मे, 15 ऑगस्ट, 26 जानेवारी नाही, त्या दिवशी तर जावंच लागेल. परंतु त्याच्या व्यतिरिक्त त्यांना इतर पण जे काही जिल्हे आणि तालुके दिले जातील आणि तिथं गेल्यावर तिथला जिल्हाध्यक्ष त्यांना बरोबर घेऊन आपल्याला लोकांच्या मध्ये फिरावं लागेल. मी आज निर्वाणीचा सांगतो, जर पक्षाच्या पेक्षा मंत्री महोदयांना काहींना इतर कामं जास्त असतील तर ते पद आपण मोकळं करूया आणि दुसऱ्याला कोणाला देऊया, म्हणजे तरी कळेल. असं आहे ना की जे मंत्री जर कोणी आळस करत असतील आणि लोकांकडे जाण्यापासून ते लांब राहत असतील, काम करत नसतील, तर पक्षप्रमुखाला आदेश देणं भागच आहे हो. की तुम्हाला मंत्री केलं, ते डिपार्टमेंटचं मंत्री केलं तेवढं झालं. अरे पण जनतेमध्ये जा ना तुम्ही, जनतेत गेलं पाहिजे की नाही.